राजकीय वृत्तपत्रांना 150% जाहिरात दरवाढीसह विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे निवेदन। राज्यातील वृत्तपत्र उद्योग आर्थिक अडचणीत सापडत असताना सर्व वृत्तपत्रांना न्याय मिळावा यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना देण्यात आले आहे। या निवेदनामध्ये जाहिरात दरात वाढ, लहान मध्यम वृत्तपत्रांना समान संधी तसेच पारदर्शक धोरणे राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे 2019 पासून आजपर्यंत कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स आदींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। मात्र शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरात कोणतीही वाढ न झाल्याने अनेक लहान व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली आहेत। या पार्श्वभूमीवर किमान 150% जाहिरात दरवाढ तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच ई-टेंडर नोटिसेस पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध कराव्यात, जाहिरात वाटपात कोणताही भेदभाव होऊ नये, तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने जाहिरातीचे वितरण व्हावे अशी मागणीही करण्यात आली आहे। लहान व मध्यम वृत्तपत्रांना मोठ्या वृत्तपत्राप्रमाणेच संधी मिळावी यावरही विशेष भर देण्यात आला आहे। शासनाचे विविध निर्णय, बैठका व धोरणांची माहिती वेळेत व अधिकृतपणे प्रसिद्ध व्हावी यासाठी वृत्तपत्रांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय जाहिरातीचे देयक 30 दिवसात अदा करावे, विलंब झाल्यास व्याज देण्यात यावे, तसेच पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे। वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने त्याला बळकटी देणे गरजेचे असून शासनाने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्हॉइस ऑफ मीडियाने व्यक्त केली आहे। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश आवळे, जिल्हा सचिव अल्ताफ खतीब, डिजिटल मीडियाचे दीपक ढवळे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मल्हारी ओमासे, मिरज शहराध्यक्ष कौसेन मुल्ला, विनायक तांबोळकर आदी उपस्थित होते। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।